नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. सांगली जिल्ह्यातील 21,000 शेतकऱ्यांना 156 कोटींची कर्जमाफी. राज्य शासनाने जाहीर केलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 अंतर्गत सांगली जिल्ह्यातील पात्र लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यावर कर्जमाफीची रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते कर्जमाफीची रक्कम वर्ग करण्याचा शुभारंभ डिजिटल पद्धतीने करण्यात आला. यामध्ये सांगली जिल्ह्यातील 21,725 लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यावर एकूण 156.54 कोटी रुपयांची कर्जमाफीची रक्कम थेट वर्ग करण्यात आली आहे. या कार्यक्रमात सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, जिल्हा अधिकारी डॉक्टर मैनाक घोष, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था सांगली तसेच संबंधित अधिकारी ऑनलाईन व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे उपस्थित होते. जिल्ह्यात सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या 19,726 लाभार्थ्यांच्या खात्यावर 132.85 कोटी रुपये तर राष्ट्रीयकृत बँकांच्या 1,999 लाभार्थ्यांच्या खात्यावर 23.69 कोटी रुपये वर्ग करण्यात आले आहेत. जिल्ह्यातील 68,981 पात्र कर्ज खाती शासनाच्या ऑनलाईन पोर्टलवर अपलोड करण्यात आली होती. यामध्ये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची 56,962 तर राष्ट्रीयकृत बँकांची 12,019 कर्ज खाती आहेत. शासनाकडून प्राप्त झालेल्या पहिल्या यादीमध्ये सांगली जिल्ह्यातील 38,410 पात्र लाभार्थ्यांची नावे समाविष्ट होती. त्यापैकी 31,944 पात्र लाभार्थ्यांची प्रमाणीकरणाची प्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण झाल्याने त्यांना कर्जमाफीचा प्रत्यक्ष लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.